आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे पारंपरिक खोबऱ्याचे लाडू। ही रेसिपी इतकी सोपी आहे, अगदी नवशिके ही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट लाडू बनवू शकतात। इतकी सोपी आहे आणि इतके सॉफ्ट होतात ना, तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात। एवढे सॉफ्ट एकदम मलाईदार लाडू बनून तयार होतात। तुम्ही जर याआधी कधी ही रेसिपी ट्राय केली नसेल ना, तर एकदा या पद्धतीने ही रेसिपी नक्की बनवून बघा। इतके छान लाडू तयार होतात आणि छोट्या-मोठ्या सणासाठी तर एकदम परफेक्ट आहे, कारण झटपट बनवून तयार होते कमी वेळेमध्ये। चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी बघा मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे। आता आपल्याला 2 कप इतकं डेसिकेटेड कोकोनट घ्यायचंय। इथे मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे। याऐवजी तुम्ही फ्रेश नारळापासून सुद्धा हे लाडू बनवून तयार करू शकता। त्याचे सुद्धा खूप सुंदर, खूप सॉफ्ट असे लाडू बनवून तयार होतात। पण आज माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट अवेलेबल आहे, त्यासाठी मी त्याचपासून बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी बघा इथे मी प्लेटमध्ये 2 कप इतकं डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे। आता हे आपल्याला आधी भाजून घ्यायचं। त्याच्यासाठी पॅनमध्ये ना अर्धा चमचा इतकं तूप ॲड करायचंय। तूप आधी आपल्याला पूर्णपणे गरम करायचंय। त्यानंतर त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट ॲड करायचं आहे। थोडंसं हलकसं त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला खोबरं इथे भाजून घ्यायचं आहे। तर बघा मी पूर्ण खोबरं ॲड केलेले पॅनमध्ये। आता आपल्याला हे छान परतून खमंग खोबरं भाजून घ्यायचंय। व्यवस्थित सगळ्या बाजूनी परतवायचंय, नाहीतर लवकरच बुडायला लागते खोबरं। त्यामुळे बघा इथे मी कंटिन्युअसली याला फिरवून छान भाजून घेतलेलं आहे। खोबरं भाजून तयार आहे। खूप जास्त पण डार्क होईपर्यंत भाजायचं नाही। थोडंसं याचं कलर चेंज झालं की आपलं खोबरं भाजून तयार होते। त्यानंतर खोबरं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय। तर बघा इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण खोबरं काढून घ्यायचं आहे। थंड वगैरे करायची गरज नाहीये। फक्त आपल्याला खोबरं एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि आता हेच पॅन आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचंय। त्याच्यामध्ये आपल्याला ना एक सिंपलसं कंडेन्स मिल्क तयार करायचंय। त्याच्यासाठी बघा मी 1 कप इतकं मिल्क पावडर घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं इथे मिल्क पावडर वापरू शकता। तर पॅनमध्ये बघा सगळ्यात आधी मी 1 कप मिल्क पावडर ॲड केलेले आहे। त्यानंतर त्याच कपाने 1 कप इतकं दूध ॲड करायचं। दुधामध्ये नेहमी दुधाची जी साय असते ना, ती पण ॲड करून घेतलेली आहे। त्याच्याने खूप छान मलाईदार लाडू बनवून तयार होतात। त्याच्यासाठी आपल्याला दुधावरची साय सहित दूध घ्यायचं आहे। तर बघा इथे मी 1 कप इतकं दूध घेतलेलं आहे। तो दूध आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे, मिल्क पावडरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। गॅस अजून बंद आहे। बंद गॅसमध्येच आपल्याला हे सगळं छान ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे। असं केल्याने याच्यामध्ये गुठळ्या होत नाही आणि व्यवस्थित असं सॉफ्ट दूध तयार होते। तर बघा अजून मी गॅस ऑन केलेला नाही। सगळं छान ढवळून घेतल्यानंतर आता मी गॅस ऑन करून घेतलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला थोड्या गुठळ्या दिसत असेल, पण जसं-जसं हे बॅटर शिजेल ना, तसं-तसं याच्यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून जातात। एकदम सॉफ्ट असं दूध आपल्या इथे तयार होतो आणि तुम्ही इथे बघू शकता याच्यात एकही गुठळ्या नाहीयेत। आता बऱ्यापैकी याच्यातल्या पूर्ण गुठळ्या मोडल्या आहेत। एकदम सॉफ्ट दूध इथे तयार झालेलं आहे। आता ना याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर ॲड करायची आहे आणि साखर ॲड केल्यानंतर परत एकदा हे ढवळून छान शिजवून घ्यायचंय। शिजवायचं म्हणजे आपल्याला हे घट्ट करायचं नाहीये, हे कंटिन्यूअस त्याला ढवळत राहायचं। एक प्रकारचा कंडेन्स मिल्क तयार होते। थोडीशी थिक पण होते, कारण याच्यामध्ये मिल्क पावडर असते, त्यामुळे छान असं थिकनेस येते याला आणि खूप सुंदर टेस्ट येते आपल्या लाडूची। त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कंडेन्स मिल्क तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघा पूर्णपणे जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत याला ढवळून शिजवून घ्यायचंय आणि इथे पूर्णपणे साखर विरघळलेली आहे आणि खूप थिक असं बॅटर पण तयार झालेलं आहे, म्हणजे कंडेन्स मिल्क तयार झालेला आहे। परत एकदा मी छान हे सगळं ढवळून मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ना या स्टेजवर आपण भाजून ठेवलेलं डेसिकेटेड कोकोनट ॲड करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे सगळं सारण एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण गोडवा आपल्या लाडूला आला पाहिजे असं मिक्स करायचं आहे। 4 ते 5 मिनिटापर्यंत मिक्स करून घ्यायचं। गॅस एकदम कमी ठेवायचं। कमी गॅसवर आपल्याला हे सगळं सारण मिक्स करायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 हिरवी इलायची वाटून त्याची पावडर करून घेतलेली ती ॲड करून घ्यायची आहे, शेवटी ॲड करायचं आहे। त्यानंतर इथे ऑरेंज फूड कलर ॲड करून घेतलेले 2 ते 3 ड्रॉप इतकं। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर करा, तुम्हाला नाही आवडत असेल, पांढरे लाडू पण खूप सुंदर दिसतात, खूप छान दिसतात आणि चवीला अप्रतिम असतात, पण थोडंसं कलर ॲड केलेली ना अजून सुंदर दिसतात, म्हणून इथे मी कलर ॲड केले। त्यानंतर 2-3 मिनिटापर्यंत परत कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे आणि इथे आपलं लाडूचं जे सारण आहे ना ते पूर्णपणे बनवून तयार झालेलं आहे। आता थोड्या वेळसाठी थंड करून घेऊया। थोडंसं कोमट होईपर्यंत थंड करायचं, एकदम थंडगार नाही करायचं। थोडंसं गरम असतानाच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत आणि इथे बघा आपलं जे सारण आहे ना ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता आपण लाडू वळून घेऊया। तर एकदम मोठे लाडू वळायचे नाही, छान छोटे-छोटे साईजचे लाडू वळायचे आहेत। बघा पूर्ण सारण थंड झालं, एक लाडू मी करून बघितलाय। आता आपण बाकीचे लाडू करून घेऊया। त्याच्यासाठी ना खूप मोठे-मोठे लाडू करायचे नाही, छान छोटे-छोटे आकाराचे लाडू करायचे, म्हणजे खूप दिसायला छान दिसतात। त्याच्यासाठी बघा इथे मी थोडंसं सारण घेतलेलं आहे हातामध्ये। त्यानंतर अशा प्रकारे छोटे-छोटे ना लाडू इथे मी बांधून घेतलेत। इतके सोपे आहेत ना हे लाडू बनवायला आणि मुलांना तर एवढे आवडतात ना, खूप जास्त आवडीने खातात
मुलांना जर गोड आवडत असेल, ते बाहेरचं खाण्याऐवजी मला तर असं वाटतं ना, असं काहीतरी बनवून घरामध्ये जर ठेवलं ना, मुलं आवडीने खातात आणि कोणीतरी पाहुणे येणार आहे आणि वेळेवर काहीतरी तयारी करायची आहे, तर तुम्ही हे लाडू त्यावेळेला सुद्धा बनवू शकता. इतके सोपे आहेत. तर बघा एवढ्या कमी सारणामध्ये भरपूर असे लाडू बनवून तयार होतात आणि मी बनवून घेतलेत भरपूर सारे लाडू. आपले लाडू करून तयार झालेत. बघा किती सुंदर कलर दिसते. खूप छान असा टेक्स्चर आलेला आहे आणि याच्यामध्ये ना मिल्क पावडर ॲड केल्यामुळे तर अजूनही अप्रतिम लागतात हे लाडू आणि बनवायला पण तितके सोपे आहेत. तर बघा इथे मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते. किती सॉफ्ट मुलायम लाडू बनून तयार झालेला आहे. तर रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.